ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री नवनाथ कथासार अध्याय 35. रेवणनाथाने एका सिद्धकलेस भुलून दत्तात्रयास परत पाठवल्यानंतर रेवणनाथ शेतात गेला. दत्तात्रयाने त्यांची त्यावेळची योग्यता ओळखूनच एक सिद्धकलेवर त्यात समजावून वाटेस लावले. रेवणनाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचे गाणे गाऊ लागला. तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलवले म्हणून विचारू लागले. प्रथम त्याने तिला नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले. त्यावेळेस दत्तात्रयांनी रेवणनाथात सिद्धी दिली होती. त्यासमयी त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम करायस प्रत्यक्ष येऊन हजर राहील व तू सांगशील ते कार्य करील. जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्धक्षणात पुरवेल. जे जे तुझ्या मनात येईल ते ते ती करेल. जे तुला कार्य करायचे असेल ते तू तिला सांग. अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता. ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून रेवणनाथला किंचित गर्व झाला, परंतु स्वभावाने तो निस्पृह होता. एके दिवशी तो आनंदाने मंत्रप्रयोग म्हणत शेतात काम करत असता महिमा नावाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास खूप आनंद झाला. त्याने हातातील औत व दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे, ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखव, म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री पटेल. मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेल. त्याचे भाषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली, मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवते. तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखवल्या. त्याची खात्री झाली. तो तिला म्हणाला, तू आता माझ्यापाशी राहा, तू सर्व काळ माझ्याजवळ असशील, म्हणजे मला जे पाहिजे असेल ते मिळण्यास ठीक पडेल. त्यावर ती म्हणाली, मी आता तुझ्या सोबतच राहील, परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्त रूपाने मी वागेल. तू माझ्या दर्शनासाठी वारंवार हाका धरून बसू नको, तुझे कार्य मी ताबडतोब करत जाईन. रेवणनाथाने तिच्या म्हणण्यास होकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली. रेवणनाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेले. त्याने गोठ्यात बैल बांधले व रात्री स्वस्त निजले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मनात आले की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे. दुसरे दिवशी ते शेतात गेलेच नाही. त्यामुळे सुमारे प्रहर दिवसापर्यंत वाट पाहून त्यांचा बाप सहनसारोग त्यांना म्हणाला, मुला, तू अजूनपर्यंत शेतात का नाही गेलास? हे ऐकून रेवणनाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळणार आहे. त्यावर बाप म्हणाला, पोटासाठी शेतात काम केले पाहिजे. शेत पिकले की पोटाची काळजी करावयास नको. नाही खाल्ले तर खावायचे हाल होतील व उपाशी मरण्याची वेळ येईल. यावर रेवणनाथ म्हणाले, आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खणून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे. आता मेहनत करण्याचे काही कारण नाही. ते ऐकून बापाने म्हटले, आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहे? मी एक एक दिवस कसा ढकलतो आहे हे मलाच माहीत. हे ऐकून रेवणनाथ म्हणाले, उगीच तुम्ही खोटे बोलता. सारे घर सोन्याचे व धान्याचे भरलेले आहे आणि मी बोलतो हे खरे की खोटे ते एकदा पाहून तरी या. उगीच काळजी का करता? तेव्हा बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशी पडलेल्या दिसल्या. त्यावेळेस त्यास मोठे आश्चर्य वाटले. हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्यांच्या मनात आले व तो रेवणनाथाच्या तंत्राने वागू लागला. रेवणनाथाचा बुधुलगाव मोठा असून रहदारीच्या रस्त्यावर होता. यामुळे गावात नेहमी पांथस्थ येत असत. रेवणनाथात सिद्ध प्राप्ती झाल्यानंतर गावात येणाऱ्या पांथास रेवणनाथ इच्छाभोजन घालू लागले. ही बातमी साऱ्या गावात पसरली. लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्यांच्या घरी जाऊ लागल्या. वस्त्र, पात्र, अन्न, धन आदी करून जे त्यास पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्यांचे मनोरथ पुरवीत असे. रोगी मनुष्याचे रोगही जात असे. ते त्यांची कीर्ती वर्णन करून जात. त्यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झालाय. सर्व लोक त्याच रेवणसिद्ध असे म्हणू लागले. इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत फिरत असता बुधुलगावात येऊन धर्मशाळेत उतरले. मच्छिंद्रनाथ श्रीगुरूंचे चिंतन करत आनंदाने बसले असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले. त्यांनी त्यास भोजनासाठी रेवणनाथांचे घर दाखवून दिले व त्यांनी विचारल्यावर लोकांनी रेवणसिद्धीची समूळ माहिती त्यांना सांगितली.
हे ऐकल्यानंतर रेवणनाथ चमस नारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्रनाथांना समजले. नंतर जास्त माहिती काढण्याकरता रेवणनाथास कोण प्रसन्न झाले म्हणून मच्छिंद्रनाथांनी लोकास विचारले, परंतु लोकास त्यांच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्यांचा गुरु कोण हे कोणी सांगेना. मच्छिंद्रनाथांनी काही पशु पक्षी वाघ सिंह निर्माण करून त्यास तो आपल्या अंगाखांद्यावर खेळून एका ठिकाणी खाण्यास घालू लागला. हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथांविषयी लोक बोलू लागले. हा प्रकार लोकांनी रेवण सिद्धाच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहण्यासाठी सांगितले. हे वृत्त ऐकून रेवण सिद्ध तेथे स्वतः पाहण्यासाठी गेले. सिंह वाघ आदी करून हिंस्र जनावरे तसेच पशु पक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगखांद्यावर निडर खेळत आहे असे पाहून त्यास फार चमत्कार वाटला. रेवणनाथ घरी गेले व दत्तमंत्र प्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धी येऊन प्रविष्ट झाली. तिने कोणत्या कारणास्तव बोलावले म्हणून विचारले असता ते म्हणाले, मच्छिंद्रनाथाप्रमाणे पशुपक्ष्यांनी माझ्या अंगाखांद्यावर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञात असावे असे झाले पाहिजे. ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवेत्या वाचून दुसऱ्या कोणाने होणार नाही. या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो. रेवण सिद्धाने तिला सांगितले की असे जर आहे तर तू मला ब्रह्मवेत्ता कर. तेव्हा तिने सांगितले की तुझा गुरु दत्तात्रेय सर्व समर्थ आहेत. तू त्यांची प्रार्थना कर म्हणजे ते स्वतः येऊन तुझ्या मनासारखे करतील असे सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्यांनी निश्चय केला. ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रेयांची भेट झाली होती त्याच ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चर्येस बसले. दत्तात्रेयांची केव्हा भेट होते असे त्यास झाले होते. त्यांनी अन्नपाणी सुद्धा सोडले व झाडांची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह करू लागले, जेणेकरून त्यांच्या हाडांचा सांगाडा मात्र दिसू लागला. रेवणनाथचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात नव्हते. त्यांच्या गुरुने अर्धवट शिष्य का तयार केले म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते. त्यांनी रेवणनाथाबद्दल चौकशी केली पण त्यांचा गुरु कोण ही माहिती लोकांना नव्हती. हे फक्त त्यांची बरीच प्रशंसा करत उपकार करण्यात, अन्न उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागे पुढे पाहत नसे. यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथांनी तो शोध काढण्यासाठी अनिमा, नरिमा, लगिमा, महिमा इत्यादी 8ही सिद्धीस बोलावले. त्या येताच त्यांच्या पाया पडल्या. त्यावेळेस नाथाने त्यांना विचारले की रेवण सिद्धीच्या सेवेत कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे हे मला सांगा. त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवेस राहण्यासाठी श्री दत्तात्रेयांची मला आज्ञा झाली आहे. हा रेवणनाथ आपला गुरुबंधू आहे असे जाणून त्यास सहाय्य करावे असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले. त्यांनी लगेचच तेथून निघून गिरणारी पर्वतावर येऊन श्री दत्तात्रेयांची भेट घेतली व रेवण सिद्धीचा सर्व मजकूर त्यांना सांगितला आणि त्यांच्या हितासाठी पुष्कळ रथबदली केली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, महाराज, रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमस नारायणाचा अवतार आहे. तो तुमच्यासाठी दुःखसह क्लेश भोगीत आहे, तर आपण आता त्यावर कृपा करावी. ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे. हे ऐकून मच्छिंद्रनाथास सोबत घेऊन दत्तात्रेय यानाश्राच्या साहाय्याने रेवणनाथ पाशी आले. तेथे तो काष्टाप्रमाणे कुश झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशी धरले. रेवणनाथांनी दत्तात्रेयांच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्ताने त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला, जेणेकरून त्यांच्या अज्ञात व दैत्य यांचा नाश झाला. वज्रशक्ती आराधून दत्ताने रेवणनाथांच्या कपाळी भस्म लावले, त्यामुळे तो शक्तिमान झाला. नंतर त्याच बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरणारी पर्वतावर गेले. तेथे त्यांना पुष्कळ दिवस ठेवून शास्त्र सुद्धा सर्व विद्यांमध्ये निपुण केले. तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनाथांना भासू लागले. त्यांचा द्वैतभाव नाहीसा होता. सर्व पशुपक्षी निवैर होऊन रेवणनाथांजवळ येत व त्यांच्या पाया पडत. दत्तात्रेयांनी रेवणनाथास नागपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथांप्रमाणेच शास्त्राशास्त्री सर्व विद्यात निपुण करून त्यांना त्यांच्या स्वाधीन केले. मार्तंड हे दोन्ही उभयंता मार्तंडी पर्वती गेले. तेथे त्यांनी नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळवून साबरी मंत्र सिद्ध केले. सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरणारी पर्वती येऊन तेथे मावंदे घालण्याचा रेवणनाथांनी बेत केला. त्या समारंभास विष्णू, शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोहोचले.
4 दिवस समारंभ उत्तम झाला. सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानी गेले. रेवणनाथही दत्तात्रेयांच्या आज्ञेने तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. त्या काळी मानदेशात विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या स्त्रीचे नाव जान्हविका. त्यांची एकमेकांवर अत्यंत प्रीती असून त्यास मुले होत, पण ती वाचत नसत. 8-10 दिवसातच ती मुले मरत असे. याप्रमाणे त्यांचे 6 पुत्र मरण पावले. 7वा पुत्र मात्र 10 वर्षापर्यंत वाचला होता व आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मण भोजन घेतले. त्या समयी पंचपक्वाने देखील केली होती. प्रयोजनाचा बेत उत्तम ठेवला होता. त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आले. तो भिक्षा मागण्यासाठी फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेले. त्यास पाहताच कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली. तेव्हा ब्राह्मणाने त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्यांच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले. त्यास रेवणनाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस, म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही. हे ऐकून ते म्हणाले, या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही. मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्यांचे म्हणणे मान्य केले. रेवणनाथ त्यांच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्यास पात्रावर बसवले व त्यांचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला. जेवताना त्याने करून त्यास भोजनास वाढले व नाथांची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथे राहून उद्या जावे. त्यांची श्रद्धा पाहून रेवणनाथाने त्यांच्या म्हणण्यास होकार दिला व तो दिवस त्यांनी तेथे काढला. रात्रीच पुन्हा भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथास आग्रह केला, परंतु 2 प्रहरी भोजन यथेच्छ झाल्याने रात्री क्षुधा लागली नव्हती. नित्यनेम उरकल्यानंतर नाथाने त्याचे शयन केले. त्यावेळी तो ब्राह्मण नाथांचे चरण चेपीत बसला. मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवाईने झडप घालून कासावीस केले. त्यावेळेस मोठा आकांत झाला. बायको नवरेस हाका मारू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, आपण पूर्वजन्म केलेल्या पापांचे फळ भोगीत आहोत. आपणास सुख लाभणार कोठून? आता जसे होईल तसे हो. तू स्वस्थ राहा. मी उठून आलो तर नाथांची झोप मोडेल. माझ्याने येवणार नाही. जर झोप मोडली तर गोष्ट बरी नाही. इतके ब्राह्मण बोलत आहे. तो यमाच्या दूतांनी पाश टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसेच तेथे पडून राहिले. मुलगा मरण पावला असे पाहून जान्हवी मंद मंद रडू लागली. तिने ती रात्र रडून काढली. प्रातकाळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकू येऊ लागला. तो ऐकून त्याने कोण रडते म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारलं. त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको अज्ञपणाने रडते आहे. ते ऐकून मुलास घेऊ नये असं नाथांनी विप्रात सांगितलं. त्यावरून तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तो पुत्राचे प्रेत दृष्टीस पडले. त्याने नाथास घडलेले सर्व सांगितले. ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमांचा खूप राग आला. ते म्हणाले, मी या स्थळी आता असता यमाने हा डाव साधून कसा घेतला. आता यमाचा समाचार घेऊन त्यात जमीन उद्ध्वस्त करून टाकतो. असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले. सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथांपुढे ठेवला. त्या प्रेताकडे पाहून नाथास परमखेद झाला. तुला एवढाच मुलगा की काय असे नाथांनी विचारल्यावर हे 7वे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले व म्हटले, माझी मागची सर्व मुले जन्मानंतर 5-7 दिवसातच मेली. हाच फक्त 10 वर्ष वाचला होता. आम्ही प्रारब्धहीन. आमचा संसार सुफळ कोठून होणार. जे नशिबी होते ते घडले. याप्रमाणे ऐकून रेवणनाथाने सरस्वतीस सांगितले की तू 3 दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव. हे असेच्या असेच राहील, नाचणार नाही. आता मी स्वतः यमपुरीत जाऊन तुझी 7ही बाळे घेऊन येतो. असे सांगून नाथाने अमर मंत्राने भस्म मंत्रून मुलाच्या अंगास लावले व यानाश्राच्या योगाने ते ताबडतोब यमपुरीस गेले. रेवणनाथास पाहताच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावरून बसून त्याने त्याची षडोपचारांनी पूजा केली. त्यांनी अति नम्रतेने येण्याचे कारण विचारले. तेव्हा रेवणनाथाने म्हटले, यमधर्मा, मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास. आता न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाही, परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे 6 पुत्र कोठे ठेवले आहेस तेही तू आणून दे.
हे तू केलं नाही तर माझा राग मोठा कठीण आहे, तुझा फडशा उडून जाईल. तेव्हा यमधर्माने विचार केला की जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये. शंकराकडे मुख तयारी आहे असे सांगून त्याने कैलासास पाठवले. मग तिकडे पाहिजे ते हो असे मनात आणून तो म्हणाला, महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे. विष्णू, शंकर व ब्रह्मदेव हे तिघेही या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो. या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहोत. मरण्याचे वा तारण्याचे काम आमच्याकडे नाही. सबब आपण कैलासात जावे व शंकरापासून ब्राह्मणाचे 7 पुत्र मागून घ्यावे. ते तेथेच त्यांच्याजवळ आहे. त्यांचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा. हे ऐकून रेवणनाथ म्हणाले, तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे, तर मी आता कैलासात जातो. असे म्हणून रेवणनाथ तेथून उठून कैलासात शंकराकडे जाण्यासाठी निघाले. या अध्यायाची पठण केले असता महासिद्धी प्राप्त होऊन 42 पिढ्या